विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बायोलॉजी इन मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टरमधील मुद्दा क्रमांक 1.10 डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म हा समजावून घेणार आहोत. डेव्हलपमेंट म्हणजे विकास आणि एंडोस्पर्म म्हणजे काय, तर इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. आपण या अगोदर डबल फर्टिलायझेशन हा मुद्दा समजावून घेतलाय. तर डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण पाहिलंय की सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस, ज्याला ट्रिपल फ्युजन असं म्हटलंय, की ज्या ट्रिपल फ्युजनमुळे ट्रिप्लॉइड नेचर म्हणजे काय, तर ज्या केंद्रकामध्ये गुणसूत्रांचे 3 संच आहेत असं केंद्रक असणारी एक पेशी तयार होते, जिला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस असं म्हटलेलं आहे. ॲक्च्युअली ती सेल आहे, परंतु त्याला टेक्निकली न्यूक्लियस हा शब्द वापरला, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि पुढे जाऊन त्या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात आणि त्यापासून एक टिश्यू फॉर्म होते, उती तयार होते, जी एम्ब्रिओचं पोषण घडून आणते. म्हणून न्यूट्रिटिव्ह हा शब्द वापरलेला आहे. तर द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस repeatedly divides mitotically to form nutritive tissue called endosperm. In post fertilization म्हणजे काय, पोस्ट म्हणजे नंतर, फर्टिलायझेशन नंतर, changes within the ovule, the embryo and endosperm are seen to develop simultaneously. म्हणजे ओव्ह्यूलमध्ये जे काही बदल घडतात, मग ते एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्मच्या विकासाच्या संदर्भातले आहेत, तर ते सायमल्टेनियसली एकाच वेळेला ते त्या ठिकाणी घडून येतात. द अदर सेल्स ऑफ एम्ब्रिओ सॅक डिसऑर्गनाइज्ड सूनर ऑर लॅटर. इतर ज्या पेशी आहेत एम्ब्रिओ सॅकमधल्या, त्या डिसऑर्गनाइज होतात, म्हणजे त्या नाहीशा होतात, नष्ट होतात लगेच किंवा उशिराने, हळूहळू त्या डिसऑर्गनाइज होत जातात. आणि जेणेकरून एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म यांची जी डेव्हलपमेंट आहे, त्यांचा जो काही विकास तिथे होतोय, त्यांना त्या ठिकाणी पुरेशी जागा मिळत जाते. द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिगर्स सेल डिव्हिजन विच लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. ज्या वेळेला सेकंड फर्टिलायझेशन होतंय, ट्रिपल फ्युजन घडून येत आहे आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होत आहे, त्याच वेळेला पुढे त्याच्यापासून मायटॉटिक डिव्हिजन, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन झाल्यामुळे एंडोस्पर्म ही न्यूट्रिटिव्ह टिश्यू जी आहे ती विकसित व्हायला सुरुवात होते. There are 3 types of endosperms on the basis of mode of development. एंडोस्पर्मचा विकास कशा पद्धतीने होतो, तर त्यांचा जो काही मोड ऑफ डेव्हलपमेंट आहे, विकासाची जी काही प्रकार आहे, तर त्यानुसार 3 प्रकारचे एंडोस्पर्म्स जे आहेत त्या दिसून येतात. द फर्स्ट वन इज न्यूक्लियर एंडोस्पर्म, सेकंड वन इज सेल्युलर एंडोस्पर्म अँड थर्ड वन इज हेलोबायल एंडोस्पर्म. त्यातील पहिला जो प्रकार आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, तर ह्या वरच्या 3 आकृत्या ज्या दिसतात त्यामध्ये आपल्याला न्यूक्लियर एंडोस्पर्म कशा पद्धतीने विकसित होतो हे दिसून येत आहे. त्यानंतर खाली ज्या 3 आकृत्या आहेत सुरुवातीच्या, त्यामध्ये सेल्युलर एंडोस्पर्म कशा पद्धतीने विकसित होतो हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढच्या 2 आकृत्यांमध्ये हेलोबायल एंडोस्पर्मचा विकास कसा होतो हे दिसून येत आहे. आपण प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत. पहिला जो प्रकार आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, it is the most common type of endosperm found in 161 angiospermic families. 161 अँजिओस्पर्मच्या फॅमिलीजमध्ये जे काही प्लांट्स जिनस स्पेसीज आहेत वेगवेगळ्या, तर त्यांच्यामध्ये हा न्यूक्लियर एंडोस्पर्म दिसून येतो. आता आपण ही जी आकृती दिसते ही कसली आहे, तर एम्ब्रिओ सॅकची आकृती आहे, की ज्यामध्ये आता फक्त तुम्हाला 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे डिप्लॉइड झायगोट सेल, किंवा आपण त्याला उस्पोर म्हणू शकतो,
आणि एक ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. तर हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर त्याचं डिव्हिजन त्या ठिकाणी होतंय आणि त्यापासून एंडोस्पर्म जो आहे तो तयार होतोय. तर सुरुवातीला द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड्स माइटोटिकली विदाउट वॉल फॉर्मेशन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. सुरुवातीला जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे त्याचं जे न्यूक्लियस आहे त्याची वॉल डिसऑर्गनाइज होते आणि न्यूक्लियस जे आहे त्याचं रिपीटेड डिव्हिजन त्या ठिकाणी सुरू होतं आणि प्री न्यूक्लियर डिव्हिजन त्या ठिकाणी घडून येतं. मोठ्या प्रमाणात न्यूक्लियस जे आहे ते विभाजित होतात आणि त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत जाते. पुढे जाऊन सेंटरला त्या ठिकाणी व्हॅक्युअल जे आहे त्याची निर्मिती सुरू होते आणि मग एक लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल जे आहे ते विकसित व्हायला लागतं. तर हे लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल काय करताय तर ए बिग सेंट्रल व्हॅक्युअल ॲपियर्स इन द सेंटर ऑफ सेल. ही जी सेल आहे थोडक्यात एम्ब्रियोसॅक ही एक पेशीच आहे. आपण सुरुवातीला बघितलं एक मेगास्पोर जे त्यापासूनच ही एक एम्ब्रियोसॅक विकसित होते. तर इथे मोठं न्यूक्लियस त्या ठिकाणी फॉर्म होत आहे अँड पुशिंग द न्यूक्लियाय टुवर्ड्स द पेरिफेरी. सगळे न्यूक्लियस जे आहे ते कडेला ढकलले जातात. लॅटर वॉल्स डेव्हलप बिटवीन द न्यूक्लियाय. नंतर मग ह्या न्यूक्लियस जे आहेत सगळे त्यांच्यामध्ये वॉल फॉर्मेशन जे आहे ते सुरू होतं. हेन्स मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म्ड आणि अनेक पेशींनी बनलेला असा एंडोस्पर्म जो आहे तो तयार होतो. बट इन सेव्हरल केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. हे इथे जसं सेल वॉल तयार झाल्यात आणि अनेक पेशींनी युक्त असा एंडोस्पर्म विकसित झालेला दिसतो तर तसंच काहींमध्ये मात्र हे वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट दिसून येतं. एक्झाम्पल इज व्हीट, सनफ्लावर, कोकोनट. हे काही उदाहरणं आहेत न्यूक्लियर एंडोस्पर्मचे. आता कोकोनट जे आहे त्यामध्ये या प्रकारचा एंडोस्पर्म दिसतो. कोकोनट हॅज मल्टी सेल्युलर एंडोस्पर्म इन द आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. म्हणजे एंडोस्पर्म जो आहे त्याचा बाहेरचा भाग इथे कसा आहे तर मल्टी सेल्युलर आहे, अनेक पेशींनी असा बनलेला आहे आणि मधला जो भाग आहे एंडोस्पर्मचा तर तो फ्री न्यूक्लियर आहे आणि व्हॅक्युलेटेड आहे. तर ही जी आकृती दिसते यामध्ये बघा एक फळाची जी रचना आहे त्यामध्ये एक्झोकार्प म्हणजे आउटर लेअर, मेसोकार्प, फायब्रस हस्क जो पार्ट आहे तो मेसोकार्पचा आहे आणि एंडोकार्प म्हणजे जे आतलं कठीण कवच आहे तर ते एंडोकार्प आहे आणि त्याच्या आतमध्ये बी. तर ते जे बी आहे त्यात सर्वात बाहेरून जो आपण खाण्यासाठी वापरतो तो जो भाग आहे खोबरं तर तो एंडोस्पर्म आहे जो मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे तर इट इज ऑल्सो एंडोस्पर्म, इट इज लिक्विड एंडोस्पर्म. तर अशा प्रकारची रचना ही कोकोनटमध्ये न्यूक्लियर एंडोस्पर्मची दिसून येते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सेल्युलर एंडोस्पर्म. In some plants, division of triploid primary endospermic nucleus is immediately followed by wall formation. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहे त्यातलं जे न्यूक्लियस आहे ते डिवाइड झालं की लगेच वॉल फॉर्मेशन होते. म्हणजे कॅरिओकायनेसिस नंतर लगेच सायटोकायनेसिस म्हणजे नवीन पेशी त्या ठिकाणी विकसित होत जातात. आधी आपण पाहिलं की फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स होतात. इथे न्यूक्लियसचं डिव्हिजन झाले की लगेच दोन न्यूक्लियस जे तयार झाले त्यांच्याभोवती वॉल फॉर्मेशन दिसून येत आहे. सो दॅट द एंडोस्पर्म इज सेल्युलर. मग जो एंडोस्पर्म तयार होतो तो पेशींनी त्या ठिकाणी बनलेला आहे डायरेक्टली राईट फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासूनच. म्हणजे एका पेशीच्या दोन पेशी तयार होणं, दोन पेशींमधले न्यूक्लियस विभाजित झाले की दोन न्यूक्लियस आणि परत त्यांच्या भोवती वॉल म्हणजे 2च्या 4 पेशी विकसित होणं असं त्या ठिकाणी एंडोस्पर्म विकसित होत जातो. It is mostly observed in 72 families of dicots, as in members like balsam, petunia, adoxa. ही त्याची काही उदाहरणं आहेत. 72 फॅमिलीज डायकॉट्सच्या आहेत ज्यांच्यामध्ये हा एंडोस्पर्म दिसून येतो.
ही काही उदाहरणं बघा, बाल्सम प्लांट या प्रकारचं आहे, त्यानंतर पेट्युनिया आणि हे ॲडोक्सा प्लांट आहे. तर यांच्यामध्ये हा सेल्युलर टाईप एंडोस्पर्म जो आहे तो दिसून येतो. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने एक सेल विभाजित झाली की दोन सेल तयार होतात, त्यानंतर परत पुन्हा सेल डिवाइड होत जातात आणि सुरुवातीपासूनच न्यूक्लिअर डिव्हिजन झालं की सेल वॉल फॉर्मेशन त्या ठिकाणी होणे आणि नवीन पेशी विकसित होणे, असं सेल्युलर एंडोस्पर्म जो आहे तो हा विकसित होतो. आणि ह्या ठिकाणी हा एम्ब्रिओ त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर एम्ब्रिओच्या भोवती हा एंडोस्पर्म जो आहे तो विकसित होतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे हेलोबायल एंडोस्पर्म. इट ऑकर्स इन द ऑर्डर हेलोबायल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन्स. मोनोकॉटिलिडॉन्स जे आहेत त्यातले जे ऑर्डर हेलोबायल्स मधले जे प्लांट्स आहेत तर त्यांच्यामध्ये हा विशिष्ट एंडोस्पर्म जो आहे तो दिसून येतो, म्हणून त्याला हेलोबायल एंडोस्पर्म असं म्हटलेलं आहे. त्या ऑर्डरचं नाव त्याला दिलेलं आहे. इन दिस केस फर्स्ट डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉलोड बाय अ ट्रान्सवर्स वॉल विच डिवाइड्स द सेल अनइक्वली. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहे ते पहिल्यांदा डिवाइड झालं की एक ट्रान्सवर्स वॉल त्यांच्यामध्ये तयार होते दोन न्यूक्लियसच्या मध्ये, आणि त्यामुळे दोन सेल सेपरेट होतात पण त्या अनइक्वल तयार होतात. एक छोटी सेल विकसित होते आणि एक मोठी सेल विकसित होते. अशा दोन सेल त्या ठिकाणी पहिल्या डिव्हिजन नंतर विकसित होतात. द स्मॉलर सेल इज कॉल्ड चलाझल सेल अँड लार्जर सेल इज कॉल्ड द मायक्रोपायलर सेल. जी छोटी सेल आहे ती चलाझल सेल तिला म्हटलंय, जी चलाझाच्या बाजूने, आणि मोठी सेल जी आहे ती लार्जर आहे आणि ती मायक्रोपायलरच्या बाजूने म्हणून तिला मायक्रोपायलर सेल म्हटलेलं आहे. देन द न्यूक्लियाय इन इच सेल डिवाइड बाय फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स. आता ह्या दोन सेल तयार झाल्यात आणि पुढे त्यांचे न्यूक्लियस जे आहेत ते मात्र कसे विभाजित होतात तर फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन, जसं न्यूक्लिअर एंडोस्पर्म मध्ये आहे त्या पद्धतीने त्यांचं डिव्हिजन घडून येतं बिटवीन द न्यूक्लियाय इन मायक्रोपायलर चेंबर. इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लिअर टाईप एंडोस्पर्म. सेल्युलर आणि न्यूक्लिअर या दोन्हींच्या मधला हा प्रकार आहे. इथे उदाहरण जे दिलं आहे ॲस्फोडिलस प्लांटचं उदाहरण या ठिकाणी दिलं की ज्यामध्ये हा हेलोबायल एंडोस्पर्म दिसून येतो. हे उदाहरण त्याचं ॲस्फोडिलस प्लांटचं. आणि ह्या पद्धतीने बघा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झालं की दोन सेल तयार होतात, अनइक्वल त्या ठिकाणी सेल तयार होतात. जी छोटी सेल आहे तिला चलाझल म्हटलेलं आहे आणि मोठी जी आहे ती मायक्रोपायलर. आणि ह्या मायक्रोपायलर सेलमध्येच त्या ठिकाणी इकडे बाजू मायक्रोपायलर एंडच्या बाजूने ओस्पोर त्या ठिकाणी आहे. आणि दोन सेल विकसित झाल्या की त्यांचे न्यूक्लियस जे आहे पुढे जाऊन फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन त्यांच्यामध्ये होतं आणि एंडोस्पर्म जो आहे तो विकसित होतो. तर हा तिसरा प्रकार आहे. तर असे तीन प्रकारचे जे एंडोस्पर्म्स आहेत ते एंजिओस्पर्म्समध्ये विकसित होतात.